नमस्कार मंडळी. 2-3 दिवस झाले म्हणजे असं आभाळ निघतं आहे. थंडी तशी कमी झाली, पण आम्ही इकडं शेतामध्ये राहतो आहे त्याच्यामुळं गार वातावरण असतं आणि स्वेटर तर मात्र घालावंच लागतं अंगामध्ये. आणि मग नंतरच्याला सगळं घरातलं काम आवरलं आणि झाडून वगैरे इथलं बाकीचं सगळं आवरले. आणि आज होता मला उपवास. मग मुलींसाठी मी पोह्याचा नाश्ता केला होता. आणि याला ना गोल भोपळा म्हणतात, पण आमच्या तिकडे याला म्हणते डांगर. आणि तुमच्या तिकडे काय म्हणते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मग त्यानंतर मी भाकरी करून घेतल्या आणि यांना जायचं होतं बारामतीला, त्याच्यामुळे पटकन दिशेने पटकन भाकरी वगैरे केल्या. आणि ना भाजी पार्सलच आणली होती मटकीची, यांना आवडती मटकीची भाजी खायला. मग त्याच्यानंतर हे घरी आले, जेवण वगैरे झालं यांचं आणि ते गेले बारामतीला. आणि मग नंतर आता यांना ते कपडे घालायचे होते म्हणून मी बॅग वगैरे काढली होती. मग ती व्यवस्थित लावून घेतली व्यवस्थित सगळी. आणि मला उपास असल्यामुळे मग पटकन दिशेने चहाही घेतला मी करून. आणि चहा घेतल्याच्यानंतर म्हणजे काय होते, मी शाबू नाही बनवत उपासाच्या दिवशी, फक्त एकदा चहा तर घेतला ना मग त्यात भागते माझं. आणि म्हणजे 5-6 दिवस झाले माझं मिक्सरचं भांडं खराब झालं आहे. याची ना फिरकीच्या तुटून एका बाजूला झाली होती. मग नवीन मिक्सरचं भांडं आणलं आहे, कारण की ते नीट होणारच नव्हतं हे मला माहीत होतं. मग ते आणलं आहे, तो 5-6 दिवस मी पाटरच वाटण वगैरे वाटलं. आणि हे ना मी व्हिडिओमध्ये बघितलं होतं, मला हे खूप आवडत होतं, म्हणलं घेणार. मग मी चंपाषष्ठीच्या टायमाला घेतलं, इथं गावामध्ये आलं होतं. फक्त ₹100 100 रुपयातच घेतलं आहे आणि एकच नंबर आहे ते. मग कांदा वगैरे छान वाटला जातो. बाय.